सुरुवातीला महत्त्वाची बातमी। नागपूर पोलिसांनी बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई केली आहे। शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, रोहिणी कुंभारे यांना अटक करण्यात आली आहे। दोघांचा बोगस शालार्थ आयडी प्रकरणात मोठा सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। शिक्षणाधिकारी काळुसे आणि रोहिणी कुंभारे यांना अटक करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, मोठी कारवाई मानली जाते, शिक्षणाधिकाऱ्यांचं रोहिणी कुंभारे यांनाही अटक करण्यात आलेली आहे। काय किती महत्त्व आहे या कारवाईचं? अगदी बरोबर, जसं हेमाली आता आपण बोलल्यात, बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणात ही अत्यंत याची मोठी कारवाई आहे। मला आपल्याला सांगायचं आहे की हे दोन्ही शिक्षणाधिकारी जे आहेत, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभारे अशी त्यांची नावं आहेत आणि त्यांचा या घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलेला आहे। आणि त्यांना ज्या न्यायालयासमोर उभं करण्यात आल्यानंतर त्यांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। त्यांना मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या अनुसार जेव्हा त्यांच्या PCR ची गरज असेल तेव्हा पोलीस कोठडीसाठी त्यांना परत न्यायालयासमोर तशी विनंती करण्यात येईल। पण आजच्या घडीला ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की या आधीच कितीतरी शिक्षण उपसंचालक, अधिकारी आणि संस्थाचालक मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत। त्यापैकी 2 माजी शिक्षण उपसंचालक आणि कित्येक अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी संपूर्ण झाली असून निर्णयासाठी, आदेशासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे। हे सगळं बघता आता शिक्षक भरती घोटाळा आणि बोगस शालार्थ आयडी प्रकरण हे आता आणखी पुढे वेगानं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं। हेमाली, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।